अमरावतीच्या येवदा पोलीस ठाण्यात हातात महापुरुषांच्या प्रतिमा घेऊन महिलांनी आंदोलन केलं। पोलिसांनी नवरात्रामध्ये देवी बसवायला परवानगी नाकारल्यामुळे महिला आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। गावामध्ये अवैध धंदे खुलेआम सुरू आहे, त्याला परवानगीची आवश्यकता नाही। मात्र गावात नवरात्रात देवी बसवायला पोलिसांकडून विरोध होत असल्याचा आरोप महिलांनी केलाय। देवी बसवायला विरोध करणाऱ्या येवद्याच्या ठाणेदारांची महिलांकडून वरिष्ठांकडे तक्रार सुद्धा करण्यात आल्याची माहिती आहे। पूर्ण गावामध्ये एकच देवी बसते, पण रामनगर मध्ये 4 देवा बसतात। यावर्षी 4थी देवी तयार होत आहे। देवी बसवण्यासाठी बंदी आणि दारू चालू करण्यासाठी का उजीळ करत आहेत? तर याचा काही पर्याय सांगितला पाहिजे ना। जर सगळ्याचंच म्हणणं आहे किंवा देवी बसली पाहिजे तर दारूचे धंदेही बंद झाले पाहिजे ना। पोलीसवाले म्हणतात किंवा आम्हाला तिथं देवी नको, घरामध्ये बसवा। जर रोड जर देवीसाठी नाही तर मग काय दारूसाठी आहे काय? खुलेआम दारूचे धंदे चालू आहे ना। एक घराळ वरली मटके एक घराळ चालू आहे। लोक उद्ध्वस्त होऊ राहिले दारूमुळं आणि देवी बसवल्यानं काय तुमचं नुकसान होत आहे? याच्यावर काही पर्याय नाही आहे तुमच्याकडे। आणि देवीसाठी 10 दिवस आहेत ना, बाकी तर धंद्यासाठी तुम्हाला वर्षभर मोकळा आहे। पण पोलीसवाल्यांना काय अडचण होत आहे बा तेवढ्यासाठी?